तर गेल्या 3 महिन्यात या सरकारने 24,000 कोटी रुपयाचं कर्ज घेतलं। हे कर्ज का घ्यावं लागतं? कारण एका बाजूला तुम्ही सरकारकडे येणारा जो पैसा आहे तो प्रायव्हेट लोकांच्या घशात असा 5,000 कोटीचा जसा शिरसाटांनी घातला तसं तुम्ही घालत चाललेला आहे। त्याच्यात तुम्ही करप्शन करत चाललेला आहे, कामात करप्शन करतायत, त्याच्यातून तुम्ही मलिदा खाताय आणि आपल्या या राज्यावर, राज्यातल्या या जनतेवर तुम्ही फक्त कर्जाचा डोंगर तिथं वाढवत चाललेला आहे। 10 लाख कोटी कर्जापर्यंत आपण आता चाललेलो आहे। म्हणजे इतकं कर्जाचा डोंगर या राज्यावर तुम्ही करणार असाल तर खऱ्या अर्थाने विकासाची कामं आपण कधी करायची, होतील का नाही असाही प्रश्न तिथं निर्माण आहे। म्हणजे कर्ज एका बाजूला वाढते, मध्यमवर्गीय जे सर्व कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे पैसे तुम्ही देत नाही, शेतकऱ्याचे पैसे मोबदला तुम्ही तिथं देत नाही, गरीबाचे पैसे तिथं तुम्ही अडवता। जे काही समाज कल्याण विभाग पासून, ओबीसी कल्याण विभाग पासून जे इतर सर्व विभाग आहेत, सारथी याच्याकडे सुद्धा तुम्ही निधी देत नाही आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही अशा पद्धतीने पैसे आणि भ्रष्टाचार जर करत असाल तर हे योग्य नाही। आणि ह्या सगळ्या भ्रष्टाचाराला लपवण्यासाठी हे सरकार काय करते तर समाजामध्ये वाद निर्माण करते, जातीभेद करते, धर्मभेद करते आणि याच्यातच लोकांना गुंतून ठेवते असं आमच्या सगळ्यांचं ठाम मत आहे।